हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। राज ठाकरेंना उबाठा सेनेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाल। उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित पालिका निवडणुका न लढण्यासाठी प्रयत्न सुरू। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांचे एअरबेस नष्ट झाल्याचे आणखी पुरावे समोर। पाकच्या सुक्कूर, नूरखान आणि सरगोधासह भोलारी एअरबेसच्या नुकसानाचे नवे फोटो समोर। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लखनौ आणि मुंबईत आज भाजपची तिरंगा यात्रा। मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर लखनौमध्ये योगी आदित्यनाथ होणार सहभागी। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएस आणि केंद्रीय कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक। बैठकीत सुरक्षा व्यवस्था आणि भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। दोन 2019 नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर घटला। 3.16% महागाईचा दर आल्यानं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा। न्यायमूर्ती भूषण गवई स्वीकारणार सरन्यायाधीश पदाचा पदभार। देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून तिकीट दरवाढीचा निर्णय। तिकीट दरांमध्ये दुपटीनं वाढ। गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच तिकिटांच्या दरात होणार वाढ। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून लागू होणार ड्रेस कोड। पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। आणि मान्सूनचं अंदमानमध्ये आगमन तर 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज।